नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड विधानसभा मतदारसंघातील पर्यटन वाढ आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इनाम सावर्डी इथं आढावा बैठक पार पडली. या बैठकीत हेलिपॅड उभारणी, वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव, भव्य क्रीडा संकुल आणि आयुष हॉस्पिटल उभारणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी तालुक्यात हेलिपॅड उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे बाहेरील पर्यटकांना चंदगडपर्यंत पोहोचणं अधिक सुलभ होणार आहे. पर्यटन व्यवसायाला नवी उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शेतपिकांचं नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ठोस पावलं उचलण्यावर भर देण्यात आला. युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारणीचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी निर्माण व्हावी हा यामागील उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आरोग्य सेवांच्या दृष्टीनं आयुष हॉस्पिटल उभारणीचा प्रकल्पही महत्त्वाचा मानला जातोय. या कामाला वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी जागेची अडचण निर्माण झाल्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्वतःची सुमारे 4 एकर जमीन उपलब्ध करून दिली. जनहितासाठी घेतलेला हा निर्णय सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरतोय. ही सर्व विकास कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावी यासाठी आमदार पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत कामांवर नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, व्हिडिओ वृषाली यादव, माजी भाजपा तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, नगराध्यक्ष सुनील कानेकर, शहर भाजपा अध्यक्ष अमेय सबनीस, अंकुश गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजू मुल्ला, आरोग्य अधिकारी डॉक्टर हसुरे, वन अधिकारी तुषार गायकवाड तसेच शीतल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील प्रलंबित विकास कामांना निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांच्याकडून व्यक्त केली जाते.